नमस्कार. आपण आता निवडणुकीला सामोरे जात आहात. शहरामध्ये उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. प्रचाराचा वेग मोठ्या स्पीडनं धारण झालेला आहे. काय वाटतंय आपल्याला, आपण एक उमेदवार म्हणून कसं बघता या निवडणुकीकडे? आता कसं झालेलं आहे की ह्यावेळेला नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून लोकांचा सगळ्यात जास्त भर बघण्याचा असा हे आहे, कल आहे की जो कोण ह्या सगळ्यात जास्त इथे विकास करू शकतो किंवा जो जास्त निधी आणू शकतो किंवा जो ह्या इथल्या युवकांना रोजगार देऊ शकतो किंवा आरोग्य सेवेसाठी काय नवीन नवीन योजना आणू शकतो, अशा पद्धतीच्या लोकांच्या अपेक्षा आहेत ह्या. जे मला आता मी फिरतोय इकडे लोकांशी बोलतोय त्याच्यातून मला असं जाणवतंय. कारण रस्ते, लाईट, गटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या मूलभूत गरजा आहेत, पण त्या होत राहत असतात नेहमी. पण त्याच्यातून काय होतं की वेगवेगळ्या माध्यमातून फंड येतात, वेगवेगळ्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि त्या तर करणं गरजेचंच आहे. पण त्याच्याबरोबर लोकांसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कसे नोकरी किंवा लोकांना शैक्षणिक आपण काय सुविधा देऊ शकतो किंवा आरोग्याच्या सेवा काय उपलब्ध करून देऊ शकतो. कारण राज्य शासनाच्या भरपूर अशा काही योजना आहेत की ज्याच्यातून लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होत राहतात. उदाहरणार्थ घरकुल योजना वगैरे ज्या आता सध्या आपण बघतोय किंवा लाडकी बहीण योजना, याचा लोकांना चांगल्या पद्धतीने फायदा होतोय. तशाच पद्धतीने अजून काही अशा योजना आहेत की ज्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. सरकार 100% त्या पद्धतीनं काम करत असतं आणि त्या करत असताना त्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. माझा त्या पद्धतीचा खूप चांगला प्रशासकीय अनुभव असल्यामुळे मी ह्या वेळेला नगरपंचायतीच्या इलेक्शन्समध्ये उमेदवार म्हणून आलेलो. आपला प्रभाग क्रमांक 3 आहे. त्याचबरोबर आपल्या तिथं विरोधी गटामध्ये जे काम करणार त्यांच्याही समाजसेवेमध्ये ते काम करत असतात. काय वाटतंय, म्हणजे आपल्याकडे जास्त मतदारांनी का कल द्यावा? कसं असतं की राजकारणामध्ये जेव्हा आपण इलेक्शन एखादं लढवत असतो किंवा एखाद्या इलेक्शनला आपण सामोरं जात असतो त्यावेळेला समोरचा उमेदवार किंवा स्वतः मी जरी असेल तेव्हा कसं असतं की त्यावेळेला तो समाजसेवेला त्यांनी वाहून घेतलेलं असतं किंवा समाजसेवा करण्याचा त्याचा दृष्टिकोन असतो, म्हणूनच तो राजकारणात येतो. त्यावेळेला काय होतं की माझा समोरचा उमेदवार कोण आहे काय ह्याच्यापेक्षा जास्त मी काय करू शकतो हे जास्त मला महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये की माझा ऑलरेडी 10-15 वर्षाचा प्रशासकीय अनुभव, मी केंद्रामध्ये कोळसा मंत्र्यांच्यावर काम केलेलं आहे, प्रतीक पाटील. मी अशोक चव्हाण साहेबांच्यावर काम केलेलं आहे. मी सध्या एकनाथ शिंदे साहेबांचा जो आपला दवाखाना प्रोजेक्ट आहे ठाण्यामध्ये तो मी राबवतोय. त्या ह्याच्यातून माझे प्रशासकीय आणखी मंत्रालय असेल किंवा ह्या सगळ्या लोकांची माझे डायरेक्ट संबंध आहेत आणि त्याच्यातून मी इकडे नगरपंचायतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी इथं राबवण्याचं काम करू शकतो. काय वाटतंय तुम्हाला, आता जी निवडणूक ज्या पद्धतीने सुरू आहे, आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीनं इथून पुढची त्यांची रणनीती असणार आहे आणि आपल्याला काय वाटतंय कोण सरस ठरेल? नगराध्यक्ष पदाच्या याच्यामध्ये कसं आहे की सध्या की जे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहे, जे अभिषेक नाईक पापा, ज्यांचा ऑलरेडी त्यांच्या घराण्यापासून त्यांच्या आजोबांपासून हा पूर्णपणे राजकीय वारसा आहे आणि त्याच्यातून त्यांचा समाजकारणाचा वारसा आहे आणि लोकांच्या प्रत्येक गोष्टी अडीअडचणीमध्ये ते प्रत्येक वेळेला लोकांच्या गरजा असतील किंवा त्यांच्या कुठले प्रॉब्लेम्स असतील किंवा काय ह्या सगळ्यासाठी ते स्वतःहून असतात, हे लोकांनी पण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे ते 100% राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक नाईक पापा हे दावेदार 100% आहे आणि ते त्यावेळेला चांगल्या पद्धतीने निवडून येतील, चांगल्या मताने निवडून येतील आणि चांगल्या पद्धतीने पण काम करतील. हे लोकांना 5 वर्षामध्ये लक्षात येईल. जेव्हा त्यांचे 100% ते विजयाचा गुलाल घेणार असतात, त्याच्यानंतर पण 5 वर्ष जेव्हा काम करतील तेव्हा लक्षात येईल की बाबा त्या माणसामध्ये काय क्वालिटीज आहेत किंवा काय तो कशा पद्धतीनं काम करतोय. त्याला 100% लोकांना असं वाटेल की आपण ज्या उमेदवाराला निवडून दिलं तो 100% त्या ह्याचा होता. अगदी शेवटचा प्रश्न, आता शहरामध्ये प्रामुख्यानं आपली नागपंचमी जग जाहीर आहे, जग प्रसिद्ध आहे. त्या नागपंचमीला गतवैभव प्राप्त करून देणं असू दे किंवा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असू दे, हे 2 मुद्दे कळीचे ठरणार आहेत. पण त्यामध्ये कशा पद्धतीनं आपला पक्ष किंवा आपण स्वतः एक आता प्रशासनामध्ये काम करताय, कसं बघताय आपण याकडे? कसं आहे याकडे आपण जर बघताना की हा कळीचा मुद्दा हा केलेला एक नरेटिव्ह सेट केलाय समोरच्या लोकांनी. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जर बघितलं ह्याची जर पार्श्वभूमी नागपंचमीची, तर ह्या वेळेला ज्या पद्धतीने नागपंचमीला परमिशन दिली, म्हणजे काही लोकांना त्याचे पासेस दिले म्हणजे नाग हाताळण्यासाठी केली, पण हाच मुद्दा ऑलरेडी मानसिंगराव नाईक भाऊंनी 2004-05च्या दरम्यान तेव्हा लोकांच्या समोर हा मुद्दा ठेवलेला होता की आपल्याला अशा पद्धतीने पण नागपंचमी साजरी करता येईल. पण शिराळ्याचेच असे काही लोक होते की ज्याच्यातून त्या मुद्द्याला बगल दिली आणि तो मुद्दा पुढे अंमलात आला नाही
आज यामध्ये आल्यानंतर त्या लोक त्या गोष्टीसाठी असं दाखवत आहेत की आम्हीच हे केलं, असं नाहीये त्याच्यामध्ये. आणि जरी झालं तरी गतवैभव प्राप्त अजून 100% झालेलं नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे फक्त ठराविक लोकांपुरतंच तेवढं मर्यादित राहिलेलं आहे. आणि गतवैभव म्हणजे कसं होतं की जेव्हा 2003-2002च्या आधी जेव्हा ह्या सगळ्या नागपंचमी होती तशा पद्धतीनं नागपंचमी साजरी व्हायला पाहिजे. त्यावेळेला नॅशनल जॉग्राफी, डिस्कवरी हे सगळे आपल्या शिराळ्यामध्ये येत होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने इथल्या लोक कशा पद्धतीने नाग पकडतात किंवा नागांची कशा पद्धतीने हाताळणी करतात किंवा लोकांच्यापर्यंत कसा तो नाग कसा शेतकऱ्याचा मित्र आहे किंवा लोकांचा हे तो मेसेज पास करण्याचा जो प्रयत्न करत होते तो आता त्या पद्धतीने तसा नव्हता. आता ठीक आहे, त्यावेळेला जे झालं पासेस मिळाले 100%, त्याच्याबद्दल आम्हाला त्या गोष्टीबद्दल मान्य आहे. पण कसं आहे की हीच घटना 2004-05च्या दरम्यान ही सुद्धा होत होती. त्यावेळेला काही लोकांनी त्याला बगल दिली, त्यामध्ये इम्प्लिमेंट नाही झाली. आता ठीक आहे झाली, पण ह्याच्यापेक्षाही आम्ही चांगल्या पद्धतीने, मी वैयक्तिक प्रशासनात काम करत असल्यामुळे किंवा प्रशासनात माझा तिथं काम करण्याचा अनुभव असल्यामुळे मी आणखी हे चांगल्या पद्धतीने नाक्या शिराळ्याला पहिल्यासारखे जे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी काम करू शकतो. अगदी शेवटचा प्रश्न, काय आव्हान कराल इथल्या मतदारांना असं आहे की तुम्ही सुशिक्षित आणि की सुसंस्कृत प्लस लोकांना कामासाठी, म्हणजे फक्त लोकांना कुठले आश्वासन न देता लोकांच्या प्रत्येक गोष्टींसाठी, म्हणजे आज काय असतं की तरुण पिढीला सगळ्यात महत्त्वाचं काम गरजेचं आहे. वृद्ध लोकांना सगळ्यात पहिल्यांदा वैद्यकीय सुविधांची गरज असते. तर ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी सगळ्यात जास्त प्रामुख्याने त्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि त्या करण्यासाठी 100% मी कटिबद्ध राहणार आहे. मी लोकांनाही म्हणेन की तुम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करा आणखी उमेदवार निवडून द्या. कारण फक्त उमेदवार कशा पद्धतीचा आहे किंवा कोण आहे ह्यापेक्षा सगळ्यात जास्त उमेदवाराचं काय शिक्षण आहे. मी MBA केलेलं आहे, मी लंडनला होतो, माझा 10-15 वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे. अशा काही मुद्दे जर लोकांनी, मतदारांनी जर त्या विचारात जर घेतले तर 100% ते येणाऱ्या पुढील राजकारणाची एक वेगळी दिशा ठरू शकते. आणि ती वेगळी दिशा ठरण्याच्या दृष्टिकोनातून काय होऊ शकतं की लोकांना त्यांना ज्या काही गरजा असतील त्या गरजा किंवा त्यांची काही समस्या असतील त्याचे 100% त्यांना हे मिळू शकतं, सोल्युशन मिळू शकते त्या गोष्टीसाठी. तर मतदारांनी त्या पद्धतीने विचार करून उमेदवार निवडून द्यावा. धन्यवाद. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.